तर भारत पाकिस्तान मॅचवरून देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात तुफान घमासान सुरू आहे। मात्र भारत पाकिस्तान मॅच खेळणं ही खरंच मजबुरी आहे का? ठरलेला भारत पाकिस्तान सामना रद्द करता येतो का? आणि हा सामना रद्द झालाच तर त्याचे आर्थिक परिणाम काय होतात? मात्र जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये हा मेसेज जातो या सगळ्याचा विचार होणं देखील तितकंच आवश्यक आहे। एकीकडे भारत पाकिस्तान सामन्याला विरोध होत असताना हा सामना होणं गरजेचं का आहे? काय आहे त्याची दुसरी बाजू तेही जाणून घेऊया। भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत, अशी काय मजबुरी आहे? असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे? या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे? राऊत म्हणतात भारत पाकिस्तान सामना खेळणं ही मजबुरी आहे। भारत पाकिस्तान सामना खेळणं ही खरंच मजबुरी आहे का? भारत पाकिस्तान सामन्यावरचं राजकारण सुरूच आहे, मात्र हा सामना खेळणं गरजेचं काय त्याची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी। आशिया कप पुरतं बोलायचं झालं तर आशिया कप मध्ये भारतानं खेळायला नकार दिल्यास भारतानं तो सामना सोडला असं मानलं जाईल। भारतानं सामना सोडल्यामुळे पाकिस्तानला विजयी घोषित केलं जाईल, अर्थातच पाकिस्तानला बाय देण्यासारखं होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानला गुण मिळतील। पाकिस्तानचे गुण वाढल्यानं पाकिस्तान पॉइंट टेबल मध्ये भारताला मागे टाकेल। त्याचा परिणाम सेमी फायनल आणि फायनल मध्ये कोण जाणार त्यावरही होईल। तसंच आशिया खंडासाठी होणाऱ्या या आशिया कप मध्ये चांगली कामगिरी केल्यास वर्ल्ड कप साठीचा विश्वास वाढतो। भारतानं पाकिस्तानशी सामना खेळायला नकार दिला तर त्याचे पडसाद फक्त आशिया चषकावर नव्हे तर जागतिक क्रीडा क्षेत्रामध्येही उमटतात। भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका होणार नाही असं भारतानं 21 ऑगस्टला स्पष्ट केलंय। मात्र ज्या क्रीडा स्पर्धांमध्ये पाकिस्तानसह इतर देश आहेत त्या कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक, ICC विश्वचषक, आशिया चषक यासारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची भारताची भूमिका आहे। भारत भविष्यात ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी बोली लावण्याची तयारी करतोय। अशा वेळी राजकीय कारणामुळे एखाद्या स्पर्धेतनं माघार घेणं हे जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताची प्रतिष्ठा कमी करणार आहे। भारत पाकिस्तान सामन्यावरनं ठाकरे गट सातत्याने एक आरोप करतोय, तो म्हणजे ही मॅच म्हणजे फक्त व्यापार आहे। पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती। कशासाठी? तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद पाकिस्तान फैलवतो आहे। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही आहे। तुम्ही तिरंगा आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे। आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन, हे तुम्हाला मी सांगतोय। आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेलं आहे। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत। मी वारंवार सांगतोय भारत पाकिस्तान मॅच मध्ये व्यापार आहे, म्हणजेच मोठं आर्थिक गणित या मॅच भोवती फिरतं आणि यात काहीच शंका नाही। ACC म्हणजेच आशिया क्रिकेट असोसिएशनच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे मॅचचं ब्रॉडकास्टिंग डील। क्रिकेट पाहणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे। भारतीय क्रिकेट संघ स्पर्धा खेळत नसेल तर प्रसारक आणि प्रायोजकांचं मोठं नुकसान होतं। 2024 ते 2031 या 8 वर्षातल्या आशिया कपच्या प्रसारणाचे हक्क ब्रॉडकास्टिंग कंपनीनं $170 दशलक्ष म्हणजे जवळपास 1430 कोटी रुपयांना विकत घेतले। आशिया कपमधनं एकूण उत्पन्न 800 कोटींच्या आसपास आहे। 2023 मध्ये ICC विश्वचषकादरम्यान भारत पाकिस्तान सामना 40 कोटी लोकांनी पाहिला। या सामन्यात 10 सेकंदाच्या जाहिरातीची किंमत इतर विश्वचषक सामन्यांच्या किमतीपेक्षा जवळपास दुप्पट म्हणजे सुमारे 50 लाख एवढी होती। गेल्या 20 वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यांमधनं जवळपास 10,000 कोटींची कमाई झाली आहे।
एवढी हाय व्होल्टेज मॅच रद्द झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ब्रॉडकास्टिंग कंपन्या, प्रायोजक, हॉटेल इंडस्ट्रीजचं मोठं नुकसान होतं. ब्रॉडकास्टिंग कंपन्यांच्या जाहिरातींसाठी कोट्यावधींचे करार रद्द होतात. एकट्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅचसाठी जवळपास 100 कोटींच्या जाहिराती असतात. 10 सेकंदाच्या जाहिरातींचा 14 ते 16 लाखांचा दर आहे. सहप्रायोजकांना 18 ते 30 कोटी मोजावे लागतात. तिकिटांचा रिफंड द्यावा लागतो. स्टेडियमचं मोठं नुकसान होतं आणि हॉटेल्सची बुकिंग रद्द झाल्यानं हॉटेल्सनाही तोटा होतो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.